अशा तऱ्हेने दमून भागून आम्ही असे आश्रमामध्ये जिथे आम्हाला जागा मिळते तिथे जातो आणि झोपतो. पण प्रचंड थंडी आहे कारण सगळे आश्रम हे नर्मदा काठी आहेत आणि मोस्टली शेड घातलेले आहेत. त्यामुळे कधी डोळा लागतो हे कळत नाही. त्याच्यामुळे एकदम गुरफटून मी कधी डोक्यावरून पांघरूण घेत नाही. पण मी पण म्हणजे इतकं डोक्यावरून पांघरूण घेऊन गुडूप करून झोपून जाते मलाच कळत नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबरला आम्ही सकाळी उठून निघालो आणि असंच तटातटानी चालत होतो आणि एक असं वळण आलं आणि त्या वळणावरती एक उपनदी मैयामध्ये येऊन मिळते आणि तिचं हे मनोरम्य दृश्य आम्हाला बघायला मिळालं की ती फेसाळणारा तो असा धबधब्यासारखा सगळा प्रवाह नर्मदा मैयामध्ये येऊन मिळतोय, तुम्हाला दिसतोय. खूप सुंदर दृश्य होतं. नर्मदे हर. कुठे आहे तू? दिसतच नाही. मलाच दिसत. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे. सो असं आहे, एक फक्त अशी शिडी टाकली होती ती मेटलची हा धबधबा पार करायला. आतून पटपट पटपट निघून जातो पुढे त्या कॉन्फिडन्समध्ये. पण ते इतकं डुगडुगत होतं की मी प्रत्येक पाऊल जपून टाकत टाकत मी माझ्या पेसनी हळूहळू हा धबधबा. अशी फक्त एक मेटलची शिडी होती हा धबधबा क्रॉस करायला आणि आतून झपझप निघून जातो पुढे एकदम कॉन्फिडन्सनी. पण मी प्रत्येक पाऊल जपून टाकत टाकत, कारण मला बूट अडकेल का, काय होईल का, एकतर वजन आहे पाठीवरती आणि मला कायम अशी मनात एक थोडीशी धाकधूक असते माझ्या स्वभावानुसार. पण तरीसुद्धा मैया करून घेते माझ्याकडून. नर्मदे हर. शतशः आभार. सो असाच तो धबधब्याचा तो ब्रिज क्रॉस करून आम्ही असंच रस्त्याने चालत होतो. चालत चालत अशी सुंदर दृश्य होती वाटेमध्ये आणि आम्ही पुढे चाललो होतो. आणि चालता चालता आम्हाला एक असं देऊळ लागलं आणि त्या देवळामध्येच ते आश्रम चालवत होते. आणि हा आश्रम म्हणजे विलक्षण अनुभव होता. तो सदावर्त आश्रम असं म्हणतात त्याला, की आपण आपल्या हाताने जेवण बनवून तिथे खायचं असतं. ते आपल्याला सगळं सामान पुरवतात. असं बघताय तुम्ही अतुल इकडे रोटी भाजतोय आणि ते ज्यांचं शेत होतं ते आम्हाला ते निखाऱ्यावरती कशा भाजायच्या ते शिकवत होते. सो असे विलक्षण अनुभव आम्हाला इथे येत आहेत की अजून एक फॅमिली आम्हाला मुंबईचे 2-3 मुली आहेत त्या आम्हाला या आश्रमामध्ये भेटल्या. सो त्यांनी आम्हाला इतक्या पातळ रोटी करू नका तुम्ही पुण्यासारख्या, तुम्ही रोटीच बनवत राहाल मैयाजी असं म्हणून जाड जाड रोटी आम्हाला बनवायला लावल्या. पण त्या भाकरीसारख्या फुगत होत्या या गव्हाच्या पोळ्या. सो बघताय तुम्ही, खूपच छान अनुभव होता. इकडे मग आम्ही कढी बनवली, एक अशी रस्सा भाजी बनवली आणि ही गरम गरम रोटी. सो वा, या जेवणाची मजा आयुष्यभर लक्षात लेपा राहील. में फिर विश्राम करें या फिर आगे? हे बाबाजी होते ज्यांचं ते शेत होतं आणि ते आम्हाला रोटी निखाऱ्यावर कशी भाजायची आणि ती पूर्ण भाजली की नाही हे कसं ओळखायचं हे इथे दाखवत होते. आणि ॲक्च्युली त्यांना लग्नाला जायचं होतं त्यांच्या नातेवाईकांच्या, पण आम्हाला रोटी भाजता येणार नाही म्हणून ते जवळजवळ अर्धा पाऊण तास आमच्याबरोबर सगळ्या पोळ्या भाजून ते त्यांच्या मार्गाला पुढे गेले. केवढी मोठी गोष्ट आहे ही. आणि अशा ह्या जाड रोटीला ह्या भागामध्ये तिक्कड असं म्हणतात. आणि असंच हा सगळा म्हणजे सदावर्तच्या जेवणाचा अनुभव घेऊन आम्ही पुढे आलो आणि संध्याकाळच्या मुक्कामाला आम्ही माकडखेडा नावाचं गाव आहे तिथे वेदांत विला नावाचा एक आश्रम होता. छान होता परिसर. सो आम्ही त्या आश्रमामध्ये गेलो. असाच ओपनच आश्रम होता तो, पण तिथे आम्हाला ही एक अतिशय वेगळ्या प्रकारची आरती बघायला मिळाली. इथे खांडवा जे शहर आहे
तर तिथे एक धुनीवाले बाबा म्हणजे असे एक सत्पुरुष आहेत आणि त्यांचे खूप अनुयायी तिथे आहेत आणि ते शिवभक्त आहेत. एक गोष्ट अशी की धुनीवाले बाबांनी साधारण 150 वर्षापूर्वी ही परिक्रमा ॲक्च्युली लोकांना बरोबर घेऊन सुरू केली. हां बरोबर. त्यामुळे सगळे आता आपल्याला माहिती आहे की मार्कंडेय ऋषींपासून ही परंपरा चालू आहे, पण ती मध्ये खूप खंडित झाली होती. पण या धुनीवाले बाबांनी ती पुनरुज्जीवित केली, परत चालू केली. आणि त्यांचे हे जे अनुयायी आहेत तर आम्हाला असं कळलं त्याच्यामध्ये एक असं म्हणजे भगवं वस्त्र आणि असं मोठं कपाळाला लाल कुंकू लावलेले एक बाबाजी होते. तर ते आजन्म नर्मदा परिक्रमा करतायत. म्हणजे ते करतच राहतात परिक्रमा सतत. आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरती नर्मदेच्या ठिकाणी जी धार्मिक स्थळं आहेत तर तिथे जाऊन ते हे शिवाला आवाहन करतात आणि शिवाची आरती करतात. आणि खूप वेगळीच आरती होती. सगळं त्यांनी एवढा प्रसाद सगळा आहुती दिली म्हणजे यज्ञ होता. आरतीनंतर पूर्ण यज्ञामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या प्रसादांची आहुती दिली. त्याच्यानंतर नर्मदा मैयाला त्यांनी साडी चोळी अर्पण केली त्या यज्ञामध्ये. आणि म्हणजे अग्निदेवतेमार्फत देवापर्यंत पोचायचं हे जे आपलं यज्ञाचं जे महत्त्व आहे म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये तर ते इथे आम्हाला बघायला मिळालं. आणि आता ही वेगळ्या प्रकारची आरती बघा तुम्ही. खूपच छान अनुभव होता, वेगळा अनुभव होता हा. अशा तऱ्हेने ती आरती ऐकून मग आम्ही पण जी रोज आरती करतो सकाळ संध्याकाळ तर ती आम्ही तिथे आरती केली. त्याच्यानंतर इथे पण आम्हाला भोजन प्रसादी मिळाली. भोजन सगळीकडे लोक मनापासून करतात त्यामुळे चांगलं जेवण असतं. सो असं आम्ही जेवून दमून भागून परत हा दिवस आमचा संपला. तर पुढच्या दिवसाचा अपडेट तुम्हाला थोड्याच दिवसात देऊच. नर्मदे हर, नर्मदे हर.